आपले व्हाईस प्रेसिडेंट यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सर्वीकडे. मग असा कधी राजीनामा दिला गेला नव्हता का? 100% दिला गेला होता. हा दोनदा दिला गेला होता. व्ही गिरी यांनी 1969 मध्ये आणि आर व्यंकटरामन यांनी 1987 मध्ये असा राजीनामा दिला होता. मात्र त्याचं कारण एकदम सिंपल होतं. त्यांना प्रेसिडेन्शियल इलेक्शन लढवायचं होतं आणि या प्रेसिडेन्शियल इलेक्शन लढवण्यासाठी त्यांनी आपला राजीनामा दिला. मात्र आताचे आपले उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांचं कारण थोडं वेगळं. त्यांनी प्रकृती ठीक नसल्या कारणाने ड्यू टू द इलनेस आपला राजीनामा दिला. मात्र हे खरंय का? याच्या मागे मात्र थोडी वेगळी स्टोरी मला वाटते. वेगळी स्टोरी आहे जस्टिस वर्मांच्या जळालेल्या नोटांची. जस्टिस वर्मांच्या घरी 17 मार्च 2024 रोजी जळालेल्या नोटा सापडल्या. या जळालेल्या नोटांची सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसच्या कमिटीने इन्क्वायरी केली. या इन्क्वायरीमध्ये जस्टिस वर्मा दोषी ठरले. मात्र दोषी ठरल्यानंतर सुद्धा त्यांनी आपला राजीनामा द्यायला नकार दिला. यामुळे साहजिकच त्यांना पदावरून काढण्यासाठी संसदेमध्ये रिमूव्हल मुव्हमेंट आणली गेली. आता ही एकतर लोकसभेत मांडली जाऊ शकते किंवा राज्यसभेत मांडली जाऊ शकते. लोकसभेमध्ये आपला सत्ताधारी पक्ष याच्यासाठी पॉझिटिव्ह होता. मात्र जगदीप धनकर यांनी कार्यतत्परता दाखवली आणि विरोधी पक्षाने राज्यसभेत मांडलेली मुव्हमेंट त्यांनी मंजूर करून घेतली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला आपण कसे जिंकलोय दाखवणं थोडं अवघड जाईल. यामुळेच कदाचित त्यांना राजीनामा द्यावा लागला. कार्यतत्परता ही कदाचित त्यांच्यासाठी थोडी घातक ठरली.